I want your complete concentration. Now you have to look at me, stay focused. I want understanding. Yesterday we made the skeleton of the table, the blank table that we made yesterday. So along the stub you had 1995, 2000, these years. Along the columns you had male, female. Along the sub columns you had commas in science and total. तो ये हमने कल तैयार किया था स्केलेटन. अभी इसमें क्या होता है तुम जरा मेरे तरफ देखो. अभी इसमें क्या होता है जरा मेरे तरफ देखो. बरका. I'm just going to give you the clues to think. You just have to insert and inscribe those numbers. That's it. If I say this is 1, this is 2, this is 3, this is 4. This is obviously 1 plus 2. This is obviously 3 plus 4. If I call this is 5, this is 6, this is 7, this is 8. Obviously, this is 5 plus 6 and this is 7 plus 8. Now the point is, here it is going to be 1 plus 5. ये अच्छी तरीके से समझो. यहाँ जो 1 है वो और यहाँ जो कॉमर्स का है वो, इसकी टोटल यहाँ आएगी. हे लक्ष्य द्या, ये टोटल का कॉलम कंप्यूट करना बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है. तो 1 plus 5 will be here. Then 2 plus 6 will be here. It is very easy to understand. सिमिलर प्लेसेस जो है उनको लिखना है कि नहीं. ये सिमिलर प्लेस है 1 और 5. 1 and 5, these are similar places. Similarly 2 and 4, 6, these are the similar places. Similarly this is going to be 3 plus 7. Similarly this is going to be 4 plus 8. ये एक बार समझ गया तो काम हो गया. फिर इसकी टोटल यहाँ करेंगे, फिर इसकी टोटल यहाँ करेंगे. चेक एंड कंफर्म. And then column totals are very easy. Important thing is to take the totals here. This is 1 plus 5, this is 2 plus 6, this is 3 plus 7, this is 4 plus 8. And then the totaling is very easy. Then you can answer any question. Clear? काय कुठे वैष्णू वैशू काय कुठे. अभी इसको तुम लिखो. 1 plus 4, 2 plus 5, 3 plus 2 plus 6 actually, 3 plus 7, 4 plus 8. असं लिहा बाळांनो. हे बघा, इधर देखो मेरी तरफ. ये प्लस ये will be here. Then this plus this is going to be here. या टिकल्यांनी जास्त चांगलं कळतं. This plus this is going to be here and this plus this is going to be here. या टिकल्या जास्त चांगलं बोलतात. टिकल्या चांगलं बोलतात. करो पटकन. लिखो माय बेस्ट फ्रेंड, लिखो. ली बाई. हे टेबल लिहा ना. काय तू बोल ना जी चुकी आहे. Done? Okay. Now make the table again. Now make the three-way table again because now we have to solve the problem. Till now I explained the method. अभी हमें ये प्रॉब्लम सॉल्व करना है तो फिर ये टेबल वापस करो. तो फिर ये टेबल वापस करो. अभी हमको प्रॉब्लम सॉल्व करना है तो टेबल को वापस करो. पटकन तयार केलं बघा.
टेबल को करो वापिस। कोकरो कोकरो हो गया है क्या तुमका? हे आता मी नाही दाखवू शकत काय, तू आता घे कोणाकडनं तरी. आधीचं टेबल दाखवा म्हणे, आता सगळं खोडल्यावर म्हणतं आधीचं टेबल दाखवा. हे काय माहिती का, सापशिडीचा खेळ आहे. मी आपलं शिडीवरनं वर चढत चढत येतो, स्नेक अँड लॅडर. आय टेक द लॅडर, आय कम अप, आणि कोणतरी साप मला मागे घेऊन जातो परत. Okay, now look at me. I want your complete concentration. Now look at me. छुट्टियां बहुत करने वाला लगेगा जीबी. Look at me. In 1995, stay focused. In 1995, 70% are the male students. There are need baga. 70% are the male students. In 1995, 70% are the male students, and total number of students is 3000. तो ये 3000 का 70% कितना होता है? 3000 का 70% होता है 12100. ये मेल का टोटल है, ये टोटल मेल्स है. कहाँ लिखूं? ये कॉमन सेंस का सवाल है, कहाँ लिखूं? तो 1995 में ये मेल्स का टोटल है, तो कहाँ लिखूं? तो इसको मेरे को इधर लिखना पड़ेगा, मेल का टोटल. कळलं का? कुठे लिहायचं ते कळतं का? याच्यात काय मॅथमॅटिक्स नाहीये काय. Then 65% read commerce. बस 65% ऑफ 3000 ये कॉमर्स का टोटल हो गया. मेल फीमेल का कोई संबंध नहीं है. 65% ऑफ 3000 कितना होता है? तुम्हारे हाथ में कैलकुलेटर होना चाहिए, ये फाउंडेशन का एग्जाम है प्लीज. हाँ, तो ये 1950 कहाँ लिखना चाहिए? कॉमर्स की टोटल म्हणजे ये 1950 इधर होगा, ये 1950 इधर होगा, कॉमर्स की टोटल. बाळांना हे कळलं का? यह है कॉमर्स की टोटल. Then they say 20% of female students. अभी तुम जरा मेरे तरफ देखो, अगर 3000 में से 2100 are males, तो 900 फीमेल होना चाहिए. एक एक टेबल पूर्ण करू शकतो आपण. अभी 20% ऑफ दोज फीमेल स्टूडेंट्स रीड सायन्स, बर का? तो फीमेल टोटल कितनी है? 900. उसका 20% ये सायन्स में है, म्हणजे सायन्स में किती आले? मी तुमचं काय करू? 180. 20% of 900, 180 are in science. Obviously remaining will be here. तो वो कितना होता है? ये हो गया 720 are here. हाँ, माता नीट बगाओ. ये तुमको पता है और ये तुमको पता है, तो हम यहाँ निकल सकते हैं. है की नाही? सगळ्या कॉमर्सची टोटल म्हणजे इट इज 1950. This is 1950 minus this is 720 will be here. किती येतो बघा? 1230. हाँ, मग आता हे 1230 आलं की 210 में से इधर इतना आया, तो ये हो गया 2100 माइनस 1230. तो ये कितना हो गया? ये एग्जाम में आने वाला नहीं है.
आ नहीं सकता 1 मार्क के लिए, पर आएगा तो पता होना चाहिए। अभी ये साइंस की टोटल देखो, यहाँ जितना साइंस है वो इसकी टोटल इधर आएगी, है कि नहीं? म्हणजे 870 plus 180 will be here. This is 870 plus 180 will be here. किती आलं है? 1050. आणि मग ये दोनों की टोटल इधर आएगी 1950 आणि प्लस 1050 will be here. मजा येते मग काही. म्हणजे ही किती येणार? 3000. हा म्हणजे हे टोटल टोटल ऑफ, अरे माइक बंद करा ना. दिस इज टोटल ऑफ 1995. दिस इज टोटल ऑफ 1995. हे कळलं का बाळांनो तुम्हाला? मी तुमचं काय करू? आता 2000 मध्ये द टोटल नंबर इज 3600. 75% आर मेल स्टूडेंट्स, मतलब 75% ऑफ 3600 कितना होता है? 270. That is the male total. So this is 2700. अगर त्याने ऍसिड द्या असेल ऋषि माइक बंद तुम्हारे कर. पेज पड़ी देते हैं ये चैलेंज जाने ऋषि अरे ऋषी गप्प बसतात, ऋषी शांत असतात. तू शांत हो ना. तो ये 2700 है, तो 3600 minus 2700 will be the females, म्हणजे 900 झाले females. आहे की नाही? भारी की नाही? एकदम रांगोळी काढल्यासारखं आहे, रांगोळी भरल्यासारखं. मी रांगोळी काढायचा 2-3दा प्रयत्न केला, पण ते कोणाला कळलंच नाही मी काय काढलंय. जाऊ दे, हे तुम्हाला कळतंय का? ही रांगोळी तरी कळते. अभी 40% रीड साइंस. साइंस में 40% ऑफ 3600 आर इन साइंस टोटल. मग साइंस टोटल म्हणजे ते इथे येणार 40% ऑफ 3600 कितना होता है? 1440. That 1440 is the science का टोटल. This is 1400. आता 50% ऑफ मेल स्टूडेंट्स, जितने मेल स्टूडेंट्स है उसमें से 50% आर इन कॉमर्स. म्हणजे किती झाले? 50% ऑफ 2700 1800. किती? Sir, it's 1440. कुठे? 1440. ओके. आता हे किती झालं? 50% ऑफ 2700 is 1350, and obviously this is 2700 minus 1350. This is also 1350. हे कळलं का? अभी तुम मेरे तरफ देखो, अभी तुम मेरे तरफ देखो. फिर यहां तुमको पता है ये 1440 है साइंस में, फिर यहाँ के साइंस में इतना है 1340, तो यहाँ का साइंस निकाल सकते हैं, है कि नहीं? सोपा है एकदम. माता 1440 minus 1350 9 90. will be here. हाँ, आणि मग या 900 में से 90 इधर आ गए, तर बाकी इधर, म्हणजे 900 minus 90 will be 810. बरोबर आहे? 810 will be here. अभी बरका, अभी सिमिलरली यू कैन सी दैट ये कॉमर्स का टोटल सेम होना चाहिए. तो यहाँ का कॉमर्स, यहाँ का कॉमर्स, म्हणजे यहाँ का कॉमर्स,
and therefore this is 1350. This is plus 810. 21 60. आणि मग ये टू टोटल वन सिक्स हो लिहिले रे आता 3600 होना ही चाहिए. हाँ अभी ये कॉलम्स की टोटल करो, फिर ये कॉलम्स की टोटल तुम कैलकुलेटर पर कर सकते हैं फटाफट, उसमें कोई कॉम्प्लिकेशन नहीं है, करो. कॉमर्स टोटल 2160 आहे. काय कौतुक आहे, आता कॅल्क्युलेटर आहे ना हातात, मग कौतुक आहे का त्याच्यात काही, करा. मी कारण एवढं आमचं सांगितलं पोपट झाला. अरे वा साहिल. किती येत आहे? 258. 2220. आणि 22 20. 2220 चेक. ही टोटल करा. हे आता तुम्ही करा, मी कशाला तुम्ही सांगतोय, यू डू इट अँड टेल मी वन स्ट्रोक लेटर ऑन. काय तुम्हाला बेरदा पण करता येत नाही कॅल्क्युलेटरवर. हाय अंजू. मेल टोटल किती आली? 4800. 4800. आता फिमेल कॉमर्स 1530. 1530. फिमेल सायन्स 270. 27. 0. 270. अभी इसके टोटल 1800. 1800. अभी ये इसकी टोटल 4110. 4110. 4110. इसकी टोटल 2490. 2490. आणि लास्ट 6600. 1600. कम्प्लीट टेबल. आता आपल्याला काय आहे, त्यांच्या क्वेश्चनचं आन्सर द्यायचं, नुसतं टेबल नाही करायचं. लुक एट मी. कळलं का? हा, तर व्हॉट इज एक्स? एक्स, व्हॉट डू यू मीन बाय एक्स? सर त्या एक्सचं नाव काढू नका अजिबात, मला धाशा दिला असं नाही म्हणायचं काय, हा एक्स म्हणजे वेगळा आहे. तर दिस एक्स denotes ratio of female commerce. Now tell me female commerce to female science. Now X is the ratio between female commerce to female science. So X is female commerce ratio म्हणजे upon to female science. आता मला सांगा what is female commerce? 25. Sorry. Female commerce. 1530. Correct. 1530 टोटल ना, म्हणजे 1530 आणि फिमेल सायन्स 27. म्हणजे हा रेशो किती आला बघा, म्हणजे पॉइंट मध्ये येऊ देत तरी काही 5.6. 5.67. 6. ओके. नाव वाय इज वॉट? आहे सोपं आहे, किरकोळ आहे. रेशो ऑफ मेल कॉमर्स टू मेल सायन्स. बरं का, मेल कॉमर्स टू मेल सायन्स. आता मेल कॉमर्स कितने आहे? 2580. So it is 2580 upon 2220. बरोबर ना रे? कितना आहे? 1.16. 1.16. म्हणजे x is greater than y झालं.
चॉइसेस में देखो वही उन्होंने पूछा है, x इज ग्रेटर देन y, है कि नहीं? तो which choice will you mark? B choice will be marked. So B choice will be marked. आता फक्त एवढंच आहे की हे 1 मार्काला 1 मिनिटाच्या आत करणं शक्य नाही, त्यामुळे दिस इज लेस लाईकली, बट इट्स नॉट डिफिकल्ट. इट्स नॉट डिफिकल्ट. FY BCom ला हा प्रॉब्लेम तुम्हाला किमान 6-7 मार्क देऊन जाईल, कळलं का? ये FY BCom का भी प्रिपरेशन हो रहा है. आमचं 12वीतच पत्ता नाही म्हणू कुठलं FY BCom. आमचं 12वीतच काय खरं नाही म्हणू FY BCom. करो अभी नेक्स्ट वाला. रुचा तू FY BCom तू मोठी आहे का या सगळ्यांपेक्षा? रुचा तू या सगळ्यांपेक्षा मोठी आहे का? मग तिला रुचाताई म्हणायचं काय सगळ्यांनी आता? तर रुचा नाही म्हणायचं, रुचाताई म्हणायचं. रुचाताई झालं का? रुचाताई हे आमची सगळी बाळ आहेत अजून छोटी छोटी. मॅगी ताई आहे ना, मॅगी ताई इंटरला आहे आता. मॅगी ताई इंटरची परीक्षा दिली आता. तिला बोलवू का मॅगी ताईला एकदा लेक्चरला? बेस्ट ऑफ लक फॉर द BMCC स्टुडंट्स फॉर द ओरल्स इन इंग्लिश. पण तिथे कटेड म्हणून ओरडायचं नाही. काय इंग्लिशच्या ओरलला कटेड म्हणायचं नाही, रायटेड असं ओरडायचं नाही. मॅडम आहेत ना, मग त्या पण म्हणतील की ठीक आहे, मग तुम्हाला फुल मार्क मिळतील. यू आर गॉटेड द मार्क्स म्हणतील. मॅडम आहेत ना, मग काही चिंता नाही. त्या म्हणतील की गॉटेड द मार्क्स. काय सांगतो पार्थ मी पण येऊ का ओरलला? पार्थ मी पण येऊ का ओरलला? पार्थनी मला एक वेगळीच इन्फॉर्मेशन दिली, मग मला पण आता ओरलला यावं असं वाटायला लागलं. काय असेल ओळखा? पार्थनी मला काय इन्फो दिली असेल? मला पण असं खूप वाटायला लागलं की आपण पण इंग्लिशच्या ओरलला जावं. काय असेल इन्फॉर्मेशन? हा, मॅडम छान दिसत असतील. करेक्ट. ओके, करो अभी स्टार्ट. अभी तुम स्टार्ट करो. अभी स्टार्ट करो. माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये ना एकच मॅडम आले होते माझ्या जीवनात. काय माझ्या जीवनात एकच मॅडम आल्या होत्या 11वीच्या बायोलॉजीला. त्यांनी मला सांगितलं बायोलॉजी सोडून दे. तिथून माझ्या आयुष्यात एक पण नाही मॅडम आल्या.
अजून एक आल्या होत्या मराठीच्या मॅडम आल्या होत्या, पण ते बाई मी कूट आहे म्हणून ओरडल्या होत्या, माझ्यावर ज्या चिडल्या त्या परत माझ्याशी आयुष्यभर कधी बोलल्याच नाही. हाँ चलो. करो अभी स्टार्ट नाउ. हाय यश, मैंने तुमको समय दिया है, हे बघा 20% of the total employees were female. म्हणजे फिमेल मेल हा एक फॅक्टर झाला. Then they were married, so married and unmarried, this is another factor. Not members of trade union, म्हणजे membership of trade union or no member of not having the membership of trade union, this is the third factor. बरं का? So what are the factors? The factors are male female. Factors may be male female. Then along the column you can say married unmarried. Married unmarried एवढंच आहे, married to many असं नाहीये. So married, unmarried, total. बरं का? married to many असं काही कॉलम येणार नाही. तर married unmarried. Now remember you have to make the sub columns in this. You have to make the sub columns in this. Members of trade union. Not the members of trade union. Right? So you can say married, then members of union, non-members of union, non-members of union, and total. Similarly, members of union, non-members of union, total. Members of union, non-members of union, total. Make a blank piece of table first of all. And then या लाईनी सरळ मारा काय. अभी figures have to be inscribed. Figures need be inscribed. करो. %20 of total employees were females. 40% of them were married. 30
female workers were not members of trade union compared to this out of 600 male workers. म्हणजे 600 is the number of male workers. हे तर नक्की झालं. हा, म्हणजे टोटल नंबर ऑफ मेल म्हणजे ते कुठे लिहू सांगा. 600 मेल मेंबर्स मेल वर्कर्स कुठे लिहू हे. हा, म्हणजे टोटलच्या टोटल मध्ये मेल मध्ये इथे झालं 600. हिअर इट इज 600. हे कळलं. हा, मग आउट ऑफ देम 500 वेअर द मेंबर्स ऑफ ट्रेड युनियन. आउट ऑफ दिस एक एक लाईनला अंडरलाईन करा, त्याशिवाय ते होणार नाही. हायलाइट करा. मग 500 आर द मेंबर्स ऑफ ट्रेड युनियन, म्हणजे मेंबरची टोटल इज 500. बरोबर ना. मेंबर्सची टोटल हे मेंबर्सची टोटल 500, म्हणजे ती इथे आली 500. आणि मग नॉन मेंबर झाले 600 मायनस 500 म्हणजे 100. हे एवढं कळलं का बाळांना तुम्हाला. 50% of male workers, 50% of male workers were married. Listen, 50% of male workers were married. मग मेल वर्कर्स किती आहेत? 600. त्यातले 50% आर मॅरिड. म्हणजे किती मॅरिड आहेत? 300. आणि म्हणजे ऑब्विसली 600 मायनस 300 will be unmarried. आहे की नाही. सो वाचत जायचं, लिहित जायचं. Now if this is true, now my question is, tell me further they say what? The unmarried non-member male workers, unmarried non-member म्हणजे इथे आले where 60. बरोबर का रे. अनमॅरिड नॉन मेंबर, सॉरी अनमॅरिड नॉन मेंबर म्हणजे 60 इथे आले. हे कळलं का बाळांनो तुम्हाला. आणि therefore this will be 240. Now if this is 240 and this is 500 में से अगर 240 इधर आया है तो फिर this is going to be 500 minus 240 which is 260. And if this is 300 total, so this is 300. You can do it like this also, 260 which is 40. पहिली रो पूर्ण झाली, मेलची रो पूर्ण झाली. The unmarried non-members employees were 80. Unmarried non-members were 80. काय दिले बघा. अनमॅरिड नॉन मेंबर्स ची टोटल, अनमॅरिड नॉन मेंबर्स ची टोटल कुठे लिहू. त्याची ही टोटल झाली 80. अनमॅरिड नॉन मेंबर मेल प्लस फिमेल, दिस इज 80. ऑब्वियसली दिस इज 80 मायनस 60 इक्वल टू 20. हे कळलं का बाळा. काय त्यांनी काय म्हणलंय, अनमॅरिड नॉन मेंबर्स मेल फिमेलची टोटल, मेल फिमेलचा काही रेफरन्स नाही, टोटल इज 80. Now look at me. 30 female, 20% of the total number of employees were females. आता बघा, 20% of the total number of employees were females. म्हणजे 80% of total is the male. आहे की नाही. मग आता suppose X is the total.
X is the total. म्हणजे 80% of X is males and there are 600 males. असं आहे ते. There are 600 males. अरे हो की नाही? 80% of X is 600. Means X is equal to what? This is 600 into 100 over 80. करा किती होतं? हे झालं टोटल. 750 is the total. त्यातले 600 males आहेत. है की नाही? म्हणजे 750 minus 600 are the females. 150 are the females. भारी की नाही हे? 150 are the females. Now 40% of them were married. आता 40% of 150 are married ची टोटल. मग married ची टोटल is only 40% of 150. हे किती आलं? This is 60. Check and confirm. This is 60. Check and confirm. 30 female workers were not members of trade union. 30 female workers were not the members of trade union. 30 female workers. 30 कुठे येणार? 30 female workers were not the members of trade union. Female non-union. 30 female non-union. म्हणजे 30 इथे आले. 30 non-member female. म्हणजे ते 30 तिथे आले. Obviously, this is going to be 150 minus 30. This is 150 minus 30 म्हणजे 120. Check and confirm. हे कळलं का बाळांनो तुम्हाला? आता एक बार ये समझ गया तो फिर ये है कि नहीं? ये मेंबर सर 150 वाला परत एक्सप्लेन करा ना. काय एक्सप्लेन करू? अरे हे बघ 20% ऑफ द टोटल नंबर्स आर females. म्हणजे 80% ऑफ द टोटल नंबर ऑफ मेल्स. यारे कळलं का तुला हे? पहिलं सेंटेन्स बघ. 20% ऑफ टोटल एम्प्लॉईज वेअर फिमेल्स. म्हणजे 80% आर मेल्स. सो 80% ऑफ टोटल is equal to 600 because there are 600 males. Because there are 600 males. So X is equal to 600 into 100. That over 80, people said this is 750. But 750 मधले 600 males आहेत तर बाकीच्या females असणार. कळलं का सोनिया? येस सर. हा, व्हेरी गुड. मग आता मला सांगा कि ये बाकी की फिगर्स को निकाल सकते हैं क्या? वो देखो. बाकी के टेबल को पूरा कर सकते हैं क्या? वो देखो. तर ये यहाँ नॉन मेंबर में है 20. इकडे बघा. यहाँ नॉन मेंबर में है 20. लुक लिसन. यहाँ नॉन मेंबर में है 30. 30 में से यहाँ है 20. म्हणजे इकडे फिगर येईल. तो दिस इज 30 मायनस 20 विच इज 10. मग आता हे 60 आहे मायनस हे 10 आहे म्हणजे 60 मायनस 10 हे झालं 50. सिमिलरली आउट हियर नाउ यू कॅन सी हे 120 आहे. दिस इज 120 ऑफ विच दीज आर 50. सो 120 मायनस 50 विल बी 70. आणि 70 प्लस 20 70 प्लस 20 विल बी 90. आता त्यांना काय हवंय बघा. रेशो बिटवीन मॅरिड मेल नॉन मेंबर्स. मॅरिड मेल नॉन मेंबर्स असे मॅरिड बर का. मॅरिड मेल नॉन मेंबर्स म्हणजे 40 येते. असे 40 आहेत. आणि मॅरिड फीमेल
नॉन मेंबर्स म्हणजे हे 10. मॅरिड हे मॅरिड आहे काय, मॅरिड फिमेल नॉन मेंबर्स आर 10. म्हणजे हा रेशो झाला 40/10 which is 4. म्हणजे 4:1. 4 म्हणजे 4:1. भारी की नाही, कडक की नाही प्रॉब्लेम्स. पण हे 1 मार्काला नाही येणार काय. दिस कॅनॉट बी आस्क्ड फॉर 1 मार्क. से येस. सर बोला. सर ते मॅरिड युनियन मेंबर्स आहेत ते कसं घेतलं ते 60 - 10? अरे हे इथे इथलं 10 कळलं का हे बाळा तुला. हो सर. हा, हा आणि सर समजलं. याची टोटल 60 होती. हो 60 - 10 म्हणजे इथे 50 येणार. ओके. पण ते काय लागत नाही आपल्याला. आपल्याला फक्त काय लागतंय तर मॅरिड मेल नॉन मेंबर्स टू मॅरिड फिमेल नॉन मेंबर्स एवढ्याच पिकअप्स लागतात एवढ्या सगळ्या टेबलात. डोंगर पोखरून उंदीर काढला असं त्याला म्हणतात. अख्खं टेबल करून छोटस पिटुकलं काहीतरी निघालं. डोंगर पोखरून मृदुला काढली. डोंगर पोखरून मृदुला काढली, उंदीर काढला. है की नाही. है की नाही. Okay. So that was a good question. Finished? Finished? Banana finished? Yes, sir. Okay. Then in that case, these two you can surely drop. हे फक्त फ्रिक्वेन्सीचा टॅली मार्क द्यायचे बघा. You just have to give the tally marks and count. हे काय सीए ला येऊ शकत नाही. हे FY बीकॉम ला 10 मार्काला येईल काय. नुसते टॅली मार्क द्यायचे. 82 बघायचं, त्याच्या क्लासमध्ये टॅली मार्क द्यायचा. हे असं तुम्ही 8वी ते 8 स्टँडर्डला केलं होतं. This will come for 10 marks in FY BCom. Kokru. Okay. So that has brought to, for that matter, the end of the MCQs in the description of data. Now I want your complete concentration. Now I want your complete. This additional question bank we shall solve later on. Additional questions we shall solve. काय length काय? That we will do. But this additional question bank. आमंत्रित काय झालं असायला. That we shall do later on. Okay, we'll do it, but do it slightly later. Now I start with the discussion of the further part. I now start with the discussion of the further part. तो इसके लिए तो मैंने जरा